रामकृष्ण हरी मंडळी. तर आज आपण श्री संतांच्या नवलकथा या सिरीजमध्ये संत जनाबाई यांचं थोडंसं चरित्र पाहूया. संत जनाबाईंचे लेखक हे स्वतः पांडुरंगच होते. जनाबाईंचा पाठीराखा मुळात पांडुरंगच. सगळी कामे उरकून एकटी बसली असता पांडुरंगांचे चिंतन करता करता तिला स्फुरण येई. अंतःकरणातील परमेश्वराच्या स्तवनाचे उमाळे बाहेर पडत. ते काव्यरूपात शब्दांकित होत. हृदयातील विचारांचे कल्लोळ ओठातून बाहेर पडत. कल्लोळांचे विषय विविध नाममहात्म्य, विठ्ठल महिमा, भक्तिस्वरूप, आत्मस्वरूप, निश्चिंती, संतस्तुती, परमार्थ जीवन, हितोपदेश इत्यादी भावनांचा पद्यरूपातील आविष्कार इतका गोड, इतका आकर्षक आणि भावमधुर की प्रत्यक्ष पांडुरंगांना त्यांनी मोहिनी घातली आणि म्हणून प्रत्यक्ष पांडुरंगांनी तिच्या हृदयातील खळबळीचे आविष्कार टिपण्याकरिता हातात लेखणी घेतली. पांडुरंगाच्या दर्शनाला संत ज्ञानेश्वर आले असता पांडुरंगाच्या हातात लेखणी पाहून ते आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, परमेश्वराचे पद्यमय स्तवन आम्ही रचावयाचे, आम्ही गावयाचे, यातच आमच्या जीविताची सार्थकता. तुम्ही हे काय लिहित आहात? पांडुरंग म्हणाले, जनीच्या अभंगांची गोडी अवीट आहे, त्यातील आशय मोठा आहे, त्यात भावमधुरता, आर्तता आहे, अर्थगांभीर्य आहे, म्हणून मला ते टिपावेसे वाटले. या अभिप्रायाने ज्ञानेश्वर आनंदित झाले आणि नामदेवाकडे धावले. नामदेवा, आज मी एक नवल पाहिले बरं. जनाबाईंचे अभंग प्रत्यक्ष पांडुरंग लिहित होते. ही गोष्ट मी प्रत्यक्ष पाहिली. जनाबाईंकडे पाहून ते म्हणाले, जना, तू खरोखर धन्य आहेस. किती थोर तुझे भाग्य. प्रत्यक्ष पांडुरंग तुझे अभंग लिहित आहेत. जनाबाईला खूप आनंद झाला. जीविताची सफलता झाली असे तिला वाटले. हाच परमोच्च भाग्याचा क्षण. एका शूद्र कुळात जन्मलेली, अल्पवयात मातापित्यांच्या सुखाला आचवलेली, विशेष कर्तृत्वाने कुळाचा उद्धार करणारी ही तेजस्वी ज्योत पांडुरंगांच्या शीतल ज्योतीत विलीन झाली. पहा तर मंडळी, संत जनाबाई यांचे इतके सुंदर हे चरित्र आज आपल्याला इथे ऐकायला मिळाले. तसेच त्यांनी जे काही अभंग लिहून ठेवले आहेत त्यातील इथे काही आशय मी तुम्हाला देते. विठो माझा लेकुरवाळा, संगे लेकुरावा मेळा, निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानांचा हात धरी, पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर, गोरा कुंभार मांडियेवरी, चोखा जीवा बरोबरी, बंका कडीयेवरी, नामा करांगुळी धरी, जनी म्हणे गोपाळा, करी भक्तांचा सोहळा. दुसरा अभंग त्यांचा जो विशेष गाजलेला, माय मेली बाप मेला, आता सांभाळी विठ्ठल, मी तुझे गा लेकरू, नको मजशी अव्हेरू, एग एग विठाबाई, माझे पंढरीचे आई, भीमा आणि चंद्रभागा, तुझे चरणीच्या गंगा. मराठी साहित्यात संत जनाबाईंच्या इतक्या लोकप्रिय कवयित्री दुसऱ्या कोणी झाल्याच नाहीत. खरं आहे, थोर त्या जनाबाईंचे विशेष कौतुक आहे आणि त्यांना शतशः नमन. पुढे आपण श्री संत गोरा कुंभार यांची एक छोटीशी कथा पाहूया. महान भगवत भक्त तेरढोकी या गावचे. हा गाव पंढरपुरापासून 25-30 कोसावर आहे. आपला कामधंदा सांभाळून पांडुरंगाचे नामस्मरण करावयाचे हा त्यांचा नित्यक्रम. हे ज्ञानदेव नामदेव यांचे समकालीन. यांच्या पहिल्या बायकोचे नाव सती व संतान प्राप्तीसाठी दुसरे लग्न केले. तिचे नाव रामी. काही कारणांनी दोन्ही स्त्रिया असंतुष्टच. गोरोबाला या गोष्टीचे वाईट वाटले. आषाढी एकादशीला गोरोबा दोन्ही बायकांसह पंढरपूरला आले आणि त्यांनी विठ्ठलाला आपली मनस्थिती सांगितली. रुक्मिणीने सर्व हकीकत ऐकून गोरोबाला दोन्ही स्त्रियांचा अंगीकार करून सुखाने संसार करण्याची आज्ञा केली. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरढोकी या गावी गोरोबाची समाधी आहे.
त्यांचा मृत्यूशक उपलब्ध नाही, परंतु जन्मशके 1189 असा इथे उल्लेख केलेला आहे. जर अर्थात कोणी उस्मानाबादचे जर कोणी सबस्क्रायबर असतील तर त्यांनी प्लीज कमेंटमध्ये सांगा की तुम्ही हे ठिकाण पाहिलेलं आहे का, जिथे गौरवांची ही समाधी आहे. पुढे गोरोबावर नामदेव चरफडले. ज्ञानेश्वर, नामदेव इत्यादी संतांचा गोरा कुंभार समकालीन. त्याला एकदा वाटले की आपल्या संत मंडळींना आपल्या घरी बोलवावे, म्हणून त्याने प्रत्येक संताकडे जाऊन आग्रहपूर्वक आपल्या घरी पायधूळ झाडण्याची विनंती केली. गोरोबाच्या विनंतीस मान देऊन बहुतेक सर्व साधू संत त्यांच्या घरी जमले. गोरोबाला खूप आनंद झाला. साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा. त्याने सर्वांची षोडशोपचारे पूजा केली. त्यांना पंचपक्वान्नांचे जेवण दिले. भोजनोत्तर सर्व मंडळी गप्पा गोष्टी करीत बसली. त्यात आत्मज्ञान, गुरुपरंपरा, साक्षात्कार इत्यादी विषयांवर चर्चा सुरू झाली. या मंडळीत निवृत्तीनाथ ज्ञानदेव, सावतामाळी ज्ञानदेव, नामदेव हे प्रमुख संत होते. गोरोबा सर्वांपेक्षा वयाने अधिक, म्हणून वडिलकीचा मान त्यांच्याकडेच जातो. सर्व त्यांना गोरोबा काका असे संबोधित. ज्ञानदेवांच्या मनात काय आले कोणास ठाऊक. ते गोरोबाला म्हणाले, गोरोबा काका, ही सर्व मंडळी म्हणजे तुमच्या दृष्टीने एक एक घटच. यात पक्के घट कोणते व कच्चे घट कोणते याची नीट परीक्षा करून तुमचा निर्णय द्या. आम्हाला तो मान्य. ज्ञानदेवाच्या या आज्ञेचा गांभीर्याने चोखोबाने तात्काळ जाणला. गोरोबाने मटके कच्चे की पक्के हे बघण्याचे साधन जे थापटपणे हातात घेतले आणि हे तर आमचे रोजचे काम म्हणून हसत हसत कामाला सुरुवात केली. प्रथम त्याने निवृत्तीनाथांचे डोके घेतले. त्यावर त्याने थापटण्याने आवाज केला. नुसत्या आवाजावरून त्याला अंदाज येऊ लागला. नंतर ज्ञानदेवांच्या डोक्यावर थापटपणे मारले. ही दोन्ही मडकी पक्की दिसतात याचा आपला निर्णय दिला. नंतर नामदेवाजवळ गेले. त्यांच्या डोक्यावर थापटणे मारणार तोच नामदेव गरजले, काका, हा काय उद्योग चालविला आहे? लोकांना घरी बोलावून त्यांची डोकी फोडावी, हा कोणत्या गावचा आदर सत्कार आहे? मुक्ताबाई जरा फटकळ तोंडाची, ती म्हणाली, काका, तुमची परीक्षा बरोबर आहे. मडक्यांना जसे भासतात तसे या घटाला तयार केले पाहिजे. यांनी अजून गुरु उपदेश घेतला नाही. अखंड जगाला देवाचा शेजार. त्याचा अहंकार का नाही गेला? अहंकार गेल्याशिवाय ज्ञान नाही. मुक्ताबाईचे हे सडेतोड बोलणे ऐकून संत मंडळी चकित झाली. खरंच आहे, जोपर्यंत या देहातून अहंकार रूपी राक्षस जर बाहेर पडत नाही तोपर्यंत भगवंत तिथे स्थान घेत नाही किंवा तिथे विराजमान होत नाही. हे अगदी खरं आहे. पुढे गोरोबांच्या कथामध्येच स्वतःचे मूल त्यांनी कसे तुडवले हे पाहू आपण. गोरोबा आपला व्यवसाय नेकीने करीत असे. केवळ पैसा मिळविणे हे त्यांचे ध्येय कधीच नव्हते. कुटुंब पोषणापुरता पैसा मिळाला की तो अत्यंत समाधानी असे. परमेश्वराची मनोभावे उपासना करून नामसंकीर्तनात तो एकचित्त असे. अहो येता जाता, उठता बसता, कार्य करिता, सदा देता घेता, वदनी वदता, ग्रास गिळिता, घरी दारी शय्येवर, रती सुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्याजुनी भगवत चिंतन करी. असे गोरोबांचे वर्तन असे. कामधंदा करीत असतानाही मुखाने पांडुरंगांचे नामस्मरण हा त्यांचा नित्याचा क्रम. मडक्यांना लागणाऱ्या ओल्या मातीत आणि पाणी घालून त्याने चिखल बनविला. त्यात एकजीव करण्याकरिता त्याने ती पायांनी तुडवण्यास सुरुवात केली. तोंडाने तल्लीन होऊन अभंगांचे गायन सुरू झाले. म्हणजे बघा, एकीकडे पाणी टाकून माती तुडवत आहेत पायाने आणि मुखाने भगवंतांचे नामस्मरण गायन सुरू आहे. इकडे त्यांची बायको संती छोट्या बाळाला तेथे ठेवून पाणी आणण्याकरिता निघाली. गोरोबाला बाळाकडे लक्ष ठेवण्यास सांगितले. आई निघून गेल्यावर बाळ खेळता खेळता गोरोबाच्या चिखलाशी आले आणि त्यातच ते शिरले.
गोरोबा माती तुडविण्याच्या कामात अगदी मग्न होऊन अभंगाच्या ओळी तितक्याच तन्मयतेने ते उच्चारू लागले. ब्रह्मानंदी टाळी लागलेल्या गोरोबाला मुलाचे ध्यानच कुठले. त्याने ते मातीबरोबर तुडविले. म्हणजे बघा, बाळ तुडविले. मातीचा सगळा चिखल रक्ताने लाल होऊन गेला. संती येऊन पाहते तो मूल कोठेच दिसेना. मग तिचे लक्ष लाल झालेल्या चिखलाकडे गेले. ती मनात उपजली आणि तिने हंबरडाच फोडला. किंचाळून ती ओरडली, मुलं मारले जळो तुमचे ते भजन. तिने आकांत केला. भजनात विक्षेप आणला. पांडुरंगाचे आनंदमय स्थितीतील दर्शन दुरावले आणि ते संतीवर संतापले आणि तिला मारण्याकरिता ते पुढे सरसावले. पुत्रवियोगाने दुःखी झालेली संती ओरडली, थांबा, माझ्या अंगाला हात लावाल तर तुम्हाला विठोबाची शपथ आहे. विठोबाची शपथ घातल्यावर गोरोबा जरा थंडावले आणि एकंदर परिस्थिती पाहून तेही गहिवरले. त्यांच्या डोळ्यात पाणी तराळले. विठ्ठला, पांडुरंगा, काय झाले हे, म्हणून तेही आक्रोश करू लागले. पण विवेक करून समजून घालण्याकरिता ते म्हणाले, यातही पांडुरंगाचा काही हेतू असू शकतो. धन्य ते गोरोबा. पुढे हात तोडले पण पुन्हा फुटले. ते कसे आपण पाहू. पुत्रविरहाच्या दुःखाने होरपळलेली संती नित्याचे कार्यक्रम करू लागली. पण संसारात लक्ष लागेना. यंत्रवत जीवन झाले तिचे. त्यात भर म्हणून गोरोबाचे मौन. आणखीन त्यात भर म्हणजे संतीने घातलेले विठोबाची शपथ. गोरोबा संतीच्या अंगाला स्पर्श करण्याचेही टाळीत. संती कष्टी झाली. संसारात मन रमेना. रमणे शक्यही नव्हते. म्हणून ती काही दिवस वडिलांकडे राहावयास गेली. वडील थकलेले. शिवाय दुसरी मुलगी रामी हिच्या लग्नाची काळजी. संतीने विचार केला की आपण आता केवळ नावाची बायको. वंशाच्या दिव्याचे काय? हाही प्रश्न तिने सोडवला. ती वडिलांना म्हणाली, रामी मोठी झाली आहे. तिचे लग्न ह्यांच्याशीच करावे. तुमची काळजी मिटेल आणि वंशाचा प्रश्नही सुटेल. मुलीच्या या विचाराचा वडिलांना अचंबा वाटला. तरी पण यातून मार्ग काढला पाहिजे म्हणून त्यांनी गोरोबाला आपल्या घरी बोलावून घेतले. त्याला 4 समजुतीच्या गोष्टी सांगितल्या. गोरोबानेही विचार केला. संतीला सुख देण्याच्या दृष्टीने हा मार्ग वाईट नाही. आपल्या घातलेल्या शपथेचे पालन होईल आणि वंशाचा प्रश्नही सुटेल. विठ्ठलाची तशीच इच्छा असेल असे समजून त्याने लग्नाला होकार दिला. रामी गोरोबाची बायको झाली. मुलीच्या वडिलांनी गोरोबाला निरोप देताना सांगितले, जावई बापू, तुम्ही देव माणूस आहात. तुम्हाला मी काय शिकविणार. दोघींना प्रेमाने वागवा. विठ्ठलाची आण समजून दोघींकडे सारखेपणाने पहा. सर्व मंडळी टेरेढोकीला परतली. नित्याचे व्यवहार सुरू झाले. गोरोबा आपल्या भजनात दंग. काही दिवस गेल्यानंतर संतीला रामी जरा कष्टी असल्यासारखी वाटली. गोरोबाने दोघींना सारखेपणानेच वागवले. यातून मार्ग काढण्याकरिता दोघींनी काहीतरी विचार केला. रात्री शांतपणे झोपी गेल्यावर दोघीही त्यांच्या शेजारी जाऊन निजल्या. मोठ्या धीराने दोघींनी गोरोबाचे हात आपापल्या उरावर ठेवले. गोरोबा जागे झाले. त्यांनी हात बाजूला केले आणि खिन्न मनाने विचार करू लागले. आपल्या हाताने हे पाप केले आहे. आपली शपथ मोडली गेली. वैतागून त्यांनी लाकडे तोडण्याचा कोयता जवळ केला आणि धारेच्या बाजूवर हात ठेवून कचाकच दोन्ही हात तोडून घेतले. गोरोबाने किंकाळी मारली. दोन्ही बायका बाहेर येताच हे दृश्य पाहून त्या बेशुद्ध झाल्या. लोक जमा झाले. त्यांनी सर्व उपचार केले. आणि आता पुढे काय? गोरोबा शांत होऊन म्हणाले, आपण आता पंढरीला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेऊ. तोच तारणारा आणि तोच मारणारा. तिघेही पंढरपूरला गेले आणि त्यांनी विठ्ठलापुढे लोटांगण घातले. विठ्ठला विठ्ठला अशी गर्जना केली. शेजारी पारावर नामदेवाचे कीर्तन सुरू होते. तेथे ही मंडळी गेली. ती सर्व कीर्तनात रंगून गेली. काही क्षण ते आपले दुःख विसरले. कीर्तनात विठ्ठलाच्या नावाचा गजर होई. लोक टाळ्या वाजवीत. गोरोबाही बेभान होऊन टाळी वाजविण्याकरिता आपले थोटे हात वर करी. टाळी कशी वाजणार? मन थोडे खट्टू झाले. पण विठ्ठल त्यांच्या पाठीशी उभा होता. गोरोबाची केवलवाणी स्थिती पाहून उंचावलेल्या थोट्या हातांना पूर्ण हात फुटले. गोरोबाचा आनंद गगनात मावेना. त्याने जोरजोराने टाळ्या वाजविल्या.
हात पूर्ववत झाल्याची खात्री करून घेतली. सर्वांना या चमत्काराने स्तिमित करून सोडले. जमलेले सगळे लोक आनंदाने नाचू लागले. विठ्ठलाच्या नावाचा गजर सुरू झाला. या गजराने अवघी दुमदुमली पंढरी. गोरोबाची भक्ती फळाला आली. त्यांचा अधिकार लोकांना समजला. ज्ञानदेव, नामदेव तेथेच होते. त्यांनी प्रेमभराने गोरोबाला आलिंगन दिले. गोरोबाच्या जन्माचे सार्थक झाले. संतीला उपरती झाली. आपले अपराध पोटात घालण्याबद्दल तिने विठ्ठलाची कळवळून प्रार्थना केली. रुक्मिणीला संतींची दया आली आणि आश्चर्याचा दुसरा धक्का म्हणजे तिचे बाळ तिच्याकडे धावत आले. तिने विठ्ठू माऊली आणि विठ्ठल रखुमाईला साष्टांग नमस्कार घातला. तर पहा मंडळी, अशा पद्धतीने इतकी सुंदर गोरोबाची कथा आपण आज ऐकली. कशी वाटली सांगा. रामकृष्ण हरी. हरे कृष्ण.